नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सागर सईला म्हणत असतो की सई, मी तुला सांगितलेलं नीट बोलशील ना? तुझ्या ध्यानात आहे ना? ती म्हणते की पप्पा, तू हे बोलतोस का? एवढ्यात मुक्ता वॉशरूम मधून बाहेर येते आणि सागर उशीला खोळ घालत असतात, पण ते काही त्यांना जमत नसतं. त्यावर सई म्हणते की पप्पा, हे जमत नाहीये. सागर म्हणतो की पण हे आपल्यालाच करावे लागेल. त्यावर सई म्हणते की मुक्ताई आहे ना, मुक्ताई करेल ना. त्यावर सागर म्हणतो की जाऊ दे, नको, तुझ्या मुक्ताईला कशाला त्रास देतेस, आपणच करू. ते सागरला म्हणते, एक मिनिट, तुला काय वाटलं माझी मुक्ताई तुला हेल्प करू शकत नाही का? त्यावर मुक्ताला सई म्हणते की मुक्ताई, कर ना तू पप्पाला हेल्प, प्लीज कर ना प्लीज. आणि मुक्ता तिथून उठते आणि सागरच्या हातातून उशी घेते आणि खोळ घालते. सागर देखील मुक्ताला एका हाताने मदत करत असतो. सई सागरला खुणवत असते की तू पण मदत कर. सई मुक्ताला म्हणते की मुक्ताई, मला खूप झोप आली, मी जाते, गुड नाईट, आणि तिथून ती निघून जाते. सई मुक्ता आणि सागरला दरवाजातून उभा राहून बघत असते. दुसरीकडे सावनीचे काम चालू असते आणि आदित्य तिथे येतो आणि म्हणतो की मम्मा. त्यावर सावनी त्याला म्हणते की आधी तू अजूनही गेला नाहीस का? जाऊन टीव्ही बघ तू. आदित्य सावनीला म्हणतो की मम्मा, तू का मला इग्नोर करते? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही? ती म्हणते की हे बघ आधी, मी तुला किती वेळा सांगितले पण तू ऐकतच नाहीये. तू सागरच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. ते दिसतं तसं नसतं, तसंही तू अजून लहान आहे. त्यावर आदित्य म्हणतो की मम्मा, मी अजून लहान नाहीये ग, मी आदित्य आहे, सई नाही. आदित्य म्हणतो की मला ते असे नाही वाटत, तुला जितके वाईट वाटतात ना तसे नाहीत ग ते. मी एवढा वेळ घालवलाय त्यांच्या बरोबर, पण मला असं कधीच फील नाही झालं की ती वाईट आहेत म्हणून. पण एकदा त्यांच्या समोर बसून बोलूयात ना मम्मा. मी आदित्यला म्हणते, तुला काय झालं आहे आधी, सांगते ना तुला, मी सांगितलेलं तेवढं इनफ नाही का? त्यावर आदित्य म्हणतो की नाही मम्मा, ही आहे मला इनफ. इतके दिवस सांगते, तुझं ऐकतोयस ना मम्मा मी? पण मी गेले काही दिवस मी ज्या पप्पांना भेटलोय ते वेगळेच होते. लहानपणी ते माझ्याशी जसे वागत होते ना, अगदी तसेच आहे ते. आता माझ्याकडे सगळ्या वस्तू आहे, त्यांच्याकडे पण खूप पैसा आहे, पण मम्मा त्यांच्याकडे त्यांचा आधी नाहीये ग. आणि माझ्याकडे पण माझे पप्पा नाहीये. मी माझं चाइल्डहुड खूप मिस करतोय ग मम्मा. त्यातली त्यात मी माझ्या पप्पांना तर खूप मिस करतोय. कदाचित आपण चुकीचे असू शकतो आणि ते राईट असू शकतात मम्मा. सावनी उठते आणि आदित्यवर रागावते आणि मोठ्याने बोलते, आता तू मला शिकवणार का काय चुकीचं आणि बरोबर? हे सगळं ना तू मोठ्या माणसांसारखं बोलायला लागला. त्या काउन्सिलिंगला गेल्यापासून हे सगळं झालं आहे. नशीब मी तुला त्या दिवशी तिथून घेऊन आले, नाही तर तू मला काय काय शिकवलं असतं. आणि म्हणते की मी घर सोडलं तेव्हा तू होतास का? नाही ना? त्यामुळे मला अजिबात जज करू नकोस. का तुझ्या रूम मध्ये तू आता मला शहाणपणा शिकवतो. आदित्य देखील तिथून नाराज होऊन निघून जातो. आदित्य निघून गेल्यानंतर सावनी मनातच विचार करत असते की म्हणतच सगळे ना त्या मुक्तामुळे झालं आहे. तिच्याचमुळे आज माझा मुलगा माझ्या विरोधात जातोय, स्वतःचं डोकं वापरायला लागलाय. मी सोडणार नाही मुक्ता तुला. दुसरीकडे सई गपचूप पिझ्झाची प्लेट आणि त्याच्यावर सॉरी नाव लिहून मुक्ताच्या आणि सागरच्या रूम मध्ये आणून ठेवते. मुक्ता ती प्लेट उचलते आणि साईडला नेऊन ठेवते. तितक्यात सागर खुर्चीवर सॉरी नावाचं ग्रीटिंग कार्ड ठेवतो. मुक्ता ते कार्ड न बघताच निघून जाते. हे सगळं सई बघत असते दरवाजात उभा राहून. एवढ्याच सईला दुसरी आयडिया सुचते आणि ती मोबाईल घेऊन येते आणि त्याच्यावर गाणं लावते. सागर त्या गाण्यावर मुक्ताला मनवण्याचा खूप प्रयत्न करत असतो. नंतर सागर एक कार्ड घेतो आणि त्याच्यावर सॉरी लिहून मुक्ताला दाखवतो. मुक्ता ते हातात घेते. सईला वाटतं की सागरला माफ केलं. सई लगेच ओरडत येते की सईला बघून लगेच मुक्ता म्हणते की चल सई, झोपायची वेळ झाली. मुक्ता सईला काढून देते आणि सागरकडे येते आणि सागरला म्हणते की तुम्हाला काय वाटलं, ह्या तात्पुरत्या प्रयत्नांनी मी तुम्हाला माफ करेल का? ह्या सगळ्याचा काही एक उपयोग नाहीये सागर. खूप वेगळ्या लेव्हलला हर्ट केला आहे तुम्ही मला. तुम्ही जे एफर्ट्स घ्यायचा ना त्यावर विश्वास ठेवायची मी, पण आता तो उरला नाही ना. पुन्हा पुन्हा आपण त्याच दगडावर ठेच खायला नाही जात. मी साधी आहे पण मूर्ख नाहीये. आणि अजूनही तुम्हाला जे काय एफर्ट्स घ्यायचे आहे ना ते घ्या. मी नाही थांबवू शकत तुम्हाला. पण परत ह्या गोष्टीमध्ये सईला इन्व्हॉल्व केलं ना, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. जे करायचं आहे ते करा. मी तुम्हाला आयुष्यात परत कधीही माफ करणार नाहीये. आणि हे समजून घ्या कायमसाठी. कारण मुळात माफी ही चुकीला असते, गुन्ह्याला नाही.
दुसरीकडे सावनी पहाटेच्या 4 वाजता कंपनीमध्ये जाते आणि तिथे वॉचमॅन झोपलेला असतो. सावनी हॉर्न वाजवून त्याला उठवते आणि त्याला म्हणते की तुला काही इथे झोपायचे पैसे मिळतात का, गेट उघड. त्यावर वॉचमॅन म्हणतो की अहो सागर सरांनी मीटिंग कॅन्सल केली आहे, त्यांनी माझ्याकडे मेसेज पाठवला होता आणि सावनी मॅडम आल्या की त्यांना सांग की 8 वाजता माझ्या घरी या मीटिंगसाठी, असा निरोप दिला त्यांनी माझ्याकडे. सागरचा खूप राग येतो सावनीला. सावनी मनातच म्हणत असते की तुला वाटेल ते कर, पण मी सुद्धा तुला पुरून उरेल. सावनी आहे मी, हे प्रोजेक्ट मी सोडणार नाही. आणि सावनी तिथून निघून जाते. दुसरीकडे वॉचमॅनचा फोन सागरला येतो आणि सागर म्हणतो, अच्छा सावनी मॅडम पहाटे येऊन गेल्या तर, बरं ठीक आहे. वॉचमॅन म्हणतो की त्या 8 वाजता तुम्हाला भेटायला तुमच्या घरी येणार. सागर म्हणतो ठीक आहे, बोलतो मी, आणि फोन बंद करतो. त्यानंतर इंद्रा रूममध्ये येते सागर आणि मुक्ताच्या आणि मुक्ताला म्हणते, हे बाय, हे आयुर्वेदिक तेल आहे, ते सागराच्या हाताला व्यवस्थित लावून द्यायचं तू, त्याला लगेच बरं वाटेल, आणि हे सगळं आंघोळीच्या आधी कर. मुक्ताच्या हातामध्ये ती वाटी ठेवते आणि म्हणते की त्या नवऱ्याची काळजी घे. त्यानंतर इंद्रा तिथून निघून जाते. इंद्रा गेल्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो की द्या इकडे, आईनं सांगितलं म्हणून सगळं करायची गरज नाहीये. तरी देखील मुक्ता त्याच्या हाताला तेल लावून देते. दुसरीकडे इंद्रा लक्कीच्या रूममध्ये जाते आणि मनातच म्हणत असते की काय म्हणावं या लक्कीला, सगळीकडे नुसते कपडे टाकून ठेवतो. इंद्राला लक्कीच्या बेड खाली एक बॅग मिळते, ती खूप खराब झालेली असते. इंद्रा म्हणते की ही बॅग देखील धुयला पाहिजे. इंद्रा ती बॅग उचलते आणि घेऊन जाते बाहेर. हॉलमध्ये मुक्ता देखील कपडे गोळा करत असते. इंद्रा येते आणि म्हणते, धर हे लक्कीचे कपडे आणि हाताने धो, ही बॅग पण हाताने धो, खूप मळालेली आहे, मशीनमध्ये टाकू नकोस. मुक्ता म्हणते, हो मम्मी धुते, द्या इकडे. आणि त्या बॅगमध्ये काय आहे ते चेक कर आणि मग धु. आणि इंद्रा तिथून निघून जाते. मुक्ता त्याची बॅग चेक करत असते आणि त्यात मुक्ताला लक्कीचा रिझल्ट भेटतो, तो फेल झालेला असतो. हे बघून मुक्ताला खूपच धक्का बसतो. दुसरीकडे सावनी सागरच्या घराचा दरवाजा वाजत असते आणि इंद्रा दरवाजा उघडते आणि इंद्रा म्हणते की सकाळी सकाळी माझा दिवस खराब जाणार, तुझं थोबाड बघितलं ना. इंद्रा सावनीला म्हणते, तू कशाला आली ग इथं, हे बघ मी तुला ताईचं तोंड देखील दाखवणार नाही, चल निघ तू इथून. सावनी म्हणते की हे बघा, माझं ना खूप महत्वाचं काम आहे सागरकडे, त्याने मला बोलावलंय म्हणून मी इथे आले. इंद्रा म्हणते की काम, आणि तुला काम करता येतं, तुला तर काहीच काम जमत नाही, घरचं आणि बाहेरचं. इंद्रा सावनीला म्हणते की जा, मी तुला माझ्या घरात येऊनच देणार नाही, तू अशी बाई आहेस ना, बाई ह्या नावाला कलंक आहेस तू, तू जर माझ्या घरात आलीस ना माझं अख्खं घर खराब होईल, चालती हो तू इथून. सावनी इंद्राला म्हणते की खरंच शांत व्हा तुम्ही, माझं खूप महत्वाचं काम आहे सागरकडे, मला सागरच्या सह्या हव्या आहेत ह्या पेपर्सवर, आणि प्लीज मला आतमध्ये येऊन द्या. पुढे सागर येतो आणि म्हणतो आई, त्यावर सावनी लगेच सागरला म्हणते, सागर बरं झालं तू आलास, ह्या मला आतमध्येच येऊन देत नाही, मला फक्त तुझी सही हवी आहे ह्या पेपरवरती. इंद्रा सावनीला म्हणते की सागराचा पप्पा जरी आला ना तरी सुद्धा मी तुला घरात घेणार नाही. दुसरीकडे लक्की तयारी करत असतो आणि लक्कीची बॅग बेडवर पडलेली असते, तो ती बघतो आणि म्हणतो की माझी बॅग इथे कोणी ठेवली, आणि तो लगेच ती बॅग चेक करतो. तेवढ्यात मुक्ता येऊन बघते, ती दरवाजातच उभा राहते. मुक्ता रूम मध्ये येते आणि लकीला म्हणते की हे शोधतोय का तू. लकीला मुक्ताला बघून धक्काच बसतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की सावनी म्हणते की इंद्राला, मी या पेपर्सवर सह्या झाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. त्यावर सागर म्हणतो, ऐकलं का मम्मी, ही म्हणते की मी काही करायला तयार आहे. आणि इंद्रा आणि सागर तिला फरची पुसायला सांगतात. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.